न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। 9 ऑगस्टचा स्वाभिमानी आंबेडकरी मोर्चा ठाम, स्थगितीच्या अफवांना आयोजकांचा इन्कार। अहिल्यानगरमध्ये 9 ऑगस्ट क्रांतीदिनी होणारा स्वाभिमानी आंबेडकरी मोर्चा नियोजित वेळेनुसार आणि पूर्ण ताकदीने काढण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे। सोशल मीडियावर मोर्चा स्थगित झाल्याच्या चर्चांना फेटाळत हा निर्णय समाजाचा असून मोर्चा कोणत्याही परिस्थितीत होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे। आयोजकांनी सांगितले की ज्येष्ठ नेते दिवंगत अशोकराव गायकवाड यांनी या मोर्चाचे नियोजन केले होते आणि 9 ऑगस्टलाच मोर्चा काढणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल। कापड बाजारात रस्त्याचे काम सुरू असल्याने मोर्चाच्या मार्गात बदल करण्यात आला असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरू होणारा मोर्चा दिल्ली गेट मार्गे नीलकांती चौक समाप्त होणार आहे। यावेळी विविध मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। सर्वांना जय भीम। 9 ऑगस्टला जे आम्ही मोर्चा ठरवलेला आहे सगळं आंबेडकर समाजाने, तर काय समाजकंटक पत्रकार प्रेस घेऊन त्यांनी सांगितलं हा मोर्चा कॅन्सल झालेला आहे, पण त्यांना हे अधिकार कोणी दिले मोर्चा कॅन्सल करायचा? काकी निवेदन एसपी साहेबांना, एसपी ऑफिसला सर्व आम्ही दिलेले आहे मोर्चाचं निवेदन 9 तारखेचं, 9 ऑगस्टचं। हे जे समाजकंटक आहेत यांचा काय संबंध येतो मोर्चा कॅन्सल म्हणायचा? काय म्हणायचा? तुमचा काय तिकडे कार्यक्रम दुसरा असन तर ते तुम्ही करू शकता, पण मोर्चा हा समाजाचा आहे, समाजापेक्षा कुणी मोठा नाहीये। कुणी म्हणत असन आम्ही समाजाचे नेते आहेत तर हे चुकीचं आहे। आमचा नेता खाली आमचा एक बाप आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर है। बाप तो बाप रहेगा। जय भीम। 9 ऑगस्टला जो मोर्चा होणार आहे तो मोर्चा हा 9 ऑगस्टलाच होणार आहे। त्याच्याबद्दल 9 ऑगस्ट हा आमचा, आम्ही पूर्ण ताकदीने त्या मोर्चामध्ये उतरणार आहे आणि हा मोर्चा कोणत्या समाजाविषयी नाहीये। मातंग समाज हा आमचा भाऊ आहे। हा समाज, हा जो मोर्चा आहे आमचा, हा भाजप व RSS या आमच्या सत्ताधारी पक्षाच्या विरोधात आहे। काही लोकांनी काल सांगितलं की मोर्चा हा काही कारणास्तव, म्हणजे आंबेडकरी चळवळीतील नेते अशोकराव गायकवाड यांचं निधन झाल्यामुळं हा मोर्चा स्थगित करण्यात आलेला आहे। तसं जर पाहिलं तर आंबेडकर चळवळीतील नेते अशोकराव गायकवाड यांची स्वतःचीच इच्छा होती की 9 ऑगस्टला मोर्चा व्हावा। हा, आणि त्या दिवशी क्रांतीदिनी जर आपण मोर्चा जर काढलाच तर गायकवाड साहेबांना तीच खरी श्रद्धांजली आपण अर्पित करतो। तर मी भिंगर शहरातून व नगर शहरातल्या नागरिकांना, आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांना, बौद्ध समाजातील कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येने आपण या मोर्चाला उपस्थित राहावे। म्हणजे ते माग बहुजन क्रांती मोर्चाचे जे वाक्य होतं आमचं, देख लेना आंखों से हम भी आएंगे लाखों से, हे सगळ्यांनी आपल्याला तिथं ताकद दाखवायची सर्व समाजाला। सर्व समाज हा पूर्ण ताकदीने त्या ठिकाणी उपस्थित राहणार। 9 ऑगस्ट सकाळी ठीक 11 वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ मोर्चाला सुरुवात होणार। आज 9 तारखेच्या ज्या उपवर्गीकरणाच्या मोर्चा संदर्भात बैठक आयोजित केली होती, त्या बैठकीत आता कापड बाजारात काम चालू आहे, त्या संदर्भात त्याच्यामुळं रस्त्याचा मार्ग बदलण्यात आलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महात्मा फुले पुतळा, पतपीर चावडी, आशा टॉकीज, माणिक चौक मार्गे अर्बन बँक ते नवी पेठ ते चितळ रोड ते दिल्ली गेट ते नीलक्रांती चौक असा मोर्चाचा मार्ग राहणार आहे। या मोर्चासाठी बीडचे लॉंग मार्च प्रणेते सिद्धार्थदादा शिंगारे उपस्थित राहणार आहे। भीम टायगर संघटनेचे दादासाहेब शेळके उपस्थित राहणार आहे। जे कट्टर भीमसैनिक नाशिकचे राजूभाऊ थाटे हे उभे येणार आहेत। रील स्टार दिव्या शिंदे या येणार आहेत। त्याचप्रमाणे कट्टर भीमसैनिक
सिद्धार्थदादा सुरडकर हे येणार आहेत. तरी मी सर्व भीम अनुयायांना आणि सर्व आंबेडकरवादी समाजाला आणि बौद्ध समाजाला मी या मोर्चात लाखोच्या संख्येने उपस्थित राहून या मोर्चाची शोभा वाढवावी, कोणत्याही अफवांना बळी पडू नये एवढे बोलतो, थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. या प्रेसची सुरुवात करताना सर्वप्रथम दलित चळवळीतील ज्येष्ठ नेते अशोकरावजी गायकवाड यांना आम्ही सर्व या ठिकाणी श्रद्धांजली वाहतो, त्यांना अभिवादन करतो. आणि 9 तारखेचा मोर्चा हा कसा करावा याचं नियोजन करण्यासाठी आपण इथे सर्व जमलेलो आहोत. तर 15 दिवस अगोदर ठरलेली ही 9 तारीख, ही 9 तारखेला सर्व आंबेडकरवाद्यांनी ठरवलेली ही तारीख आहे, त्यामुळे ती मागे पुढे होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. आणि अशोकराव गायकवाडांना अभिवादन हेच ठरेल की 9 तारखेला त्यांच्या म्हणण्यानुसारच 9 तारीख ही मोर्चाची असावीच, हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल. आणि या ठिकाणी जमलेले सर्व काही आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते, तळागाळातले कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे. आणि तो जोश, तो उत्साह 9 तारखेला आम्हाला त्या मोर्चात दिसेल. कारण आंबेडकरवादाची ही एक क्रांतीची सुरुवात आहे. कारण उपवर्गीकरण हे कोणत्या तरी एका RSS सारख्या जातीवाद्याला वाटतंय व्हावं आणि 2 समाजात तेढ निर्माण व्हावी, तर असा प्रकार न होता आम्ही अगदी शांततेच्या मार्गाने बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या चौकटीतच आम्ही आंदोलन करून सरकारपर्यंत आम्ही आमचे विचार पोहोचवणार आहोत की तुम्ही जर उपवर्गीकरण कराल तर या देशातला, महाराष्ट्रातला नव्हे, या देशातला आंबेडकरवादी कधीही गप्प बसणार नाही. आणि 2 समाजात लावणारे भांडण हे कदापि आम्ही निमूटपणे कधी सहन करणार नाही. कारण आम्ही विचारणार, शासनाला जाब विचारणार, तुम्ही 2 समाजात का तेढ निर्माण करतायत. अनेक योजना आहेत त्या तुम्ही त्या समाजाला द्याव्यात, परंतु आरक्षणाच्या उपवर्गीकरणाबद्दल बिलकुल तुम्ही तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. यासाठी या ठिकाणी सर्व आंबेडकरवादी आम्ही जमलेलो आहोत. आणि 9 तारखेला मोर्चा निघेल आणि शासनाला जाब विचारला जाईल, एवढंच या ठिकाणी सांगतो. जय भीम, जय भारत. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.